आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। हे माऊली गावातील सर्वसामान्य जनतेच्या जे हृदयात बसलेले आमचे स्वर्गवासी अनिल भाऊ जे आणि या मतदारसंघाचे जे आता 22 उमेदवार होणार आहेत, म्हणजे आमदारच आमचे सुहास भैया यांच्यासाठीचा हा गुलाल आहे। आणि हा विजयाचा गुलाल हा विट्यातून मी माऊलीपर्यंत नेणार आणि माऊलीत या गुलालाचं उदयन करणार का, तर या माध्यमाचं कारण की सर्वसामान्य जनतेच्या जो मनातला एक ठाम विश्वास होता की सर्वसामान्य जनतेमध्ये एक पाण्याचा प्रश्न असेल, सर्वसामान्य जनतेतील एक सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक ज्या परिस्थितीतील जे काही प्रश्न असतील याचं सोडवणूक मान्य अनिल भाऊंनी केली आणि त्याच पद्धतीने होईल। आणि सुहास भैयांच्या माध्यमातून जो आम्हाला एक नवीन आमदार आणि आमच्या कामाचा माणूस भेटलाय याचा हा गुलाल आहे आणि हा माऊलीत उदय शेवट राहणार नाही। आणि आमचा आमदार सुहास भैया बाबर यांचा आम्ही टोटल 147 टोटल काउंटिंग दिलेलं, 147 प्लस दिलेलं। बाबासाहेबांना आमचं एकच म्हणणं की गरंगस्ताचे जे काय प्रश्न असतील तातडीने विधानसभेत आवाज उठून ते मार्गी लावा एवढीच अपेक्षा आमचं। एक नंबर माऊली सुहास आता जातीचा कार्यकर्ता म्हणून मी आज लीड दिलेला सर्व संपूर्ण गावात सहकार्य केलं, संपूर्ण गावात केले सगळ्या एक नंबर मला जलच लागते सुहास भैया आल्यापासून मी एक नंबर खुशी आहे। मला त्यांचा शब्द पाळला मी एका शब्दावर मी आलेला की आपल्याला 15 वर्ष काम केले, पण माझ्या 4 वर्षासोबत मी दक्षिण शब्दांनी प्रतिष्ठे करावे आणि स्वतःला मतात मी 800 मतांजली केली। योग्य माणसासाठी काम केलं समाधान सुहास भैयांचा प्रचंड काम केलं संपूर्ण नेतृत्व होते आणि त्यांनी पूर्ण सगळं पाणी पुरवल्यामुळे शेतकरी वर्ग आणि सुहास भैयांना चांगले मताधिक्य दिलं। तानाजीराव पाटील यांनी खूप खूप कष्ट घेतले, सर्व टीम त्यांची तानाजीराव पाटील यांची सुहास भैयासाठी रात्रदिवस झटत होतो। $4,600 लीड मिळालं प्राथमिकाकडे भैयांचं काम खूप चांगलं आहे आणि या कामाच्या अपेक्षा व्यक्त केली त्यापेक्षा अपेक्षा पूर्ण केली विकास मोरे माझे उपसरपंच निघायचे भागात आमचा दुष्काळग्रस्त भाग होता, तर भावने टेम्पोच्या माध्यमातून आमचं गाव सुजलाम सुफलाम केलं, तर नागपूर तालुका कमीत कमी भावना 25,000च्या वर लीड देईल, आता 20,000 लीड झालं। त्यामुळे आता फक्त 2 लीड बाकी आहेत, विजयची आणि आतमध्ये तानाजी पाटील गावचे एक खंत कार्यकर्ते आहेत, त्यांच्या माध्यमातून नागपूर तालुक्यातून कमीत कमी 25,000च्या आत एक हिंमत कमी होणार नाही एवढं मी बोलतो।
माऊली काय वाटतं तुम्हाला? आता आम्हाला वाटतं आज जे गेलो कशा मला जरा जोरस जास्त बोलता येत नाही म्हणजे मला बोलता येत नाही आणि सांगाच म्हटलं माननीय स्वर्गीय त्यांच्या शब्दाबद्दल मला लगेच मला बोलता पण झाले तरी सांगितलं आम्ही की माननीय अनिल स्वर्गीय बाबांनी जी वक्तव्य दिलं ते माझं 34 पर्यंत हाती देऊन देणार नाही आणि शिवून देणार नाही अजिबात शिवून देणार नाही. तर पुन्हा जे आज माझ्या गावात 3 नंबर आहे किती 3 गावात आमच्या गावात आहे. आज आमच्या गावात कमीत कमी 2.5 ते 3 एकर क्षेत्र उसात पिसते उसात. आता आमचे कार्यकर्ते आज कारखाना घेताना डिग्री फी नाही. आता आमच्या जे आलो आम्ही आमची संघटना आल्या गावातली प्रत्येकाने दोन सांगले काढले माहिती का त्यावेळेला आमच्या रानात कोडू कोडू आज काय पिकतं माहितीये का कोडू आज मी सप्ता समुद्रमाने सप्ता एकरी 90 टन ऊस काढतोय ही गावातल्या गावात माहिती आहे. आज अस्मिता सांगत तालुक्याला आणि मी बोलतोय आज मी 90 एकरांना कमीत कमी आता 4 एकर आणि खाली गेलं 5 एकर क्षेत्र आज आई बघितलं ना तर आम्हाला जे खात्या पैसे वाटतात तेव्हा मला माता द्यायचं नापायला की अगदी फ्री अडचण आणि आमचे आजचा दिवस कसा वाटतोय तुम्हाला? आजचा दिवस आहे ना जिकडे बघल तिकडं जिकडे बघल तिकडं जिकडे बघल तिकडं गुलाबच. आणि आम्ही नागेडकर झेडपी सगळ्यात जास्त मतदान माऊली गावात आले 16 मतदान झाले. तर आम्ही बघितलं थोडं 7 पासून एंट्री बघितलं ना एंट्री माऊली गावाची शेरकीचे लक्ष आले मान्य आणि भान बोलत नाव घेतात तिने माझा 2005 साली शेरकी जलक सबसे अलग आणि जी आमच्या जे आहे आमच्या काय असेल वनले 3 बरोबर माऊली ठासून वनली संधी सरकार मिंदी सरकार नाही आणि तुम्ही उद्योगाचाच मी आता समाजासाठी पण सांगतो ना तर चलच माऊली गावात शेरकी जलक सबसे अलग बॅनर बघा. मी कारगेवाडी ग्रामपंचायत सदस्य असून सुहासभाई आहे प्रचंड बहुमताने खानापूर आटपाडी विसापूर सर्कल मध्ये बहुमताने निवडून आलेले आहेत. एवढे बोलून मी या ठिकाणी आमच्या माहुली गावचे सर्व तरुण कार्यकर्ते भयांच्या पाठीशी उभं राहून आम्ही आमच्या गावातून माहुली मधून त्यांना 900 मतदानाचं आम्ही लीड दिलेलं. त्याच पद्धतीनं
भाऊनी या पश्चिम टोकापासून पूर्व टोकापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी जे पाणी आणलं टेंबू योजनेचं आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांचा शेतकऱ्यांचा जो विकास झाला आणि त्याचबरोबर या ठिकाणी या भाऊच्या पावलावर पाऊल ठेवत आमचे सुहास भैया बी त्याच पद्धतीने काम करत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही सर्व जनता आमच्या गावची उभी आहे आणि हीच खरी आणि हीच खरी अनिल भाऊंडा माहुली गावाच्या तर्फे श्रद्धांजली असेल. माहुली गावामध्ये टेंबू योजनेचा पंप हाऊस आहे 3 नंबरचा टप्पा माहुलीतनं गेलेला आहे आणि माहुलीमधनं माहुलीचे पंप चालू झालं की पूर्व पश्चिम दक्षिण आणि आता सध्या चालू आहे मायनी जे घेतले सगळे मायनी असो खटाव असो त्या मान असो त्या गावामध्ये सुद्धा आता ते पाणी जाणार आहे. त्याच्यामुळं जय कुमार गोरे सुद्धा त्यांनी सुद्धा भरपूर काम केलंय ते सुद्धा लीडवर आहेत आणि माहुली मधनं खूप चांगल्या प्रतीचं काम झालेलं आहे. 100% एकच भैया सुहास भैया एकच भैया सुहास भैया सुहास भैया तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. आम्ही विजय म्हणून श्रद्धांजली म्हणून आम्ही शेतकऱ्यांना सगळ्यांना पाणी दिलेलं आहे आणि या कामाची पोचपावती म्हणून जनतेला सर्वांना निवडून दिले. त्यासाठी पण शिंदे साहेबांनी आमच्या नेत्याला मदत अनिलभाईंच्या कामाची पोचपावती सुहासभाईंच्या कामाचा विजय आहे आणि या कार्यकर्त्यांचा असलेलं प्रेम हीच या विजयाची साक्षी. अभिमान आहे आनंद आहे आणि हे कामाचं विजय आहे असं बोलून एक नंबर काम आहे. 6व्या टप्प्यात आम्हाला पाणी मिळते या गावांमधल्या अगदी दुर्लक्षित वंचित गावं होती ती आमचं त्यामध्ये आमचं गाव आहे. आता पाण्याचं काम चालू खानापूर विधानसभा मतदारसंघाचा आजचा जो निकाल आहे तो निकाल शेतकरी आणि आमदारांनी केलेलं काम आणि भाऊंच्या पक्षात सुहासभाईने आणलेला प्रचंड निधी शेतीला मिळालेलं पाणी आणि लोकांच्या हाताला मिळालेलं पाणी गोष्टीने विजय आहे.
आणि भाऊंच्या पक्षात भाऊंच्या बद्दलची सहानुभूती जो आदरभाव विटा खानापूर आणि एकूण खानापूर मतदारसंघातल्या जनतेने व्यक्त केलेला आहे हा विजय निश्चित स्वरूपाने विरोधकांना आत्मचिंतन करायला होणार असेल. त्यामुळे सुहास भैया विजय आणि या ठिकाणी मिळालेले यश हे सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा आनंद देणार खरं याबद्दल निश्चित काही शंका नाही. आज आलेला निकाल हा माननीय स्वर्गीय अनिलभाऊ बाबर हा शब्द उच्चारताना मला फार दुःख होते. एका डोळ्यात अश्रू एका डोळ्यात आमचा आनंद आहे. पण अनिल भाऊनी एवढं काम केले त्याच्यानंतर गेल्या 8 महिन्यात सुहासभाई यांनी सुद्धा त्याच पद्धतीने काम केलं आणि इथलं इलेक्शन ही जनतेने हातात घेतलं. कुठल्या कार्यकर्त्यांनी सगळ्या लोकांना हातात घेऊन ही अनिल भाऊंना पांडुरंग चरणी प्रार्थना आहे ही सगळी श्रद्धांजली म्हणून पुढे पडलेलं. याच्या पुढेही असं इलेक्शन होणार नाही आणि याच्या मागेही जाणार नाही. इतिहासात न लिहिली इलेक्शनची सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आणि तमाम शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोषामध्ये आहेत. कारण अनिल भाऊनी जे स्वप्न पाहिलं होतं टेंबूचं त्या टेंबूच्या स्वप्नाची पूर्तता करण्यात अनिल भाऊंनी जो चांगल्या पद्धतीने सक्सेस रेट दिला त्यामध्ये अनिल भाऊंच्या नंतर सुहासभाई यांनी जे ताकद दिली मतदारसंघाला एकनाथ शिंदे साहेब शंभूराज देसाई यांच्या मार्फत तसेच विटातील विटा शहरातील तमाम जनतेचं मी कौतुक करू इच्छितो. कारण कुणालाही वाटलं नव्हतं एवढं मोठं विटेकरांनी दिलं. विटेकरांच्या बद्दल बोलायला गेलो तर समुद्रावरील शाही आणि आकाशाला प्राप्त कमी पडेल एवढं मोठं निर्णय विटेकरांनी दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. हा खरोखर सुरुवातीला आपण अनिल भाऊंच्या चरणी अर्पण करूया. अनिल भाऊंनी या मतदारसंघावर सर्वसामान्य जनतेवर गोरगरीब लोकांच्यावर जे प्रेम केलं त्याचीच आज आपल्याला फलदायित्व म्हणून आज एवढं मोठं आपल्याला सुहास भाऊंच्या माध्यमातून मिळत आहे. खरोखर खानापुरात विसापूर सर्कलचा जर विकास करायचा असेल तर अनिल भाऊंचंच नेतृत्व या तालुक्याला पाहिजे होतं आणि तेच इथून पुढे येणारा हे सुहास भाऊंच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करण्यात आलेला आहे. आज अखेर अनिल भाऊंना जेवढं लीड मिळालं नाही तेवढं आज या निवडणुकीमध्ये सुहास भाऊ 70,000 प्लस येतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आशा आहे की जनतेने निवडणूक लढलेली आहे ही नेत्यांनी निवडणूक लढलेली नाही. आजपर्यंत अनिल भाऊंनी कधी सर्वसामान्य जनतेला त्रास दिलेला नाही किंवा जिथे जिथे त्रास होतो असेल तिथे हे बाबरकोटीचे उभा राहिलेला आहे आणि या सर्वसामान्य जनतेने सुहास भाईंना भरघोस असं मदत देऊन आपल्याला विधान भवनात पाठवलेलं आहे. त्याबद्दल मी या सर्वसामान्य जनतेला मदत करायचं असे आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. अनिल भाऊ बाबर यांच्या विकास कामाखाली त्यामध्ये तंबूच्या पाण्याचा असेल संपवण्याचा विषय असेल त्या माध्यमातून निश्चितपणाने आगामी राजकारणाला दिशादर्शक ठरेल असं अभिवचन करतो.
लेंगरे गांव का सईद गुलवान देसाई हूँ। हमारे गांव में मैं लेंगरे गांव का सईद गुलवान देसाई। हमारे गांव में बहुत सारे लोग कहते थे कि बराबर होने वाला, मगर इंशाल्लाह हमारा वहाँ पर करीब 2000 के आसपास लीड लेने में आने वाला है। और हमारा गत बहुत जोर शोर से सब लोगों ने निवेदन किया और हम भैया से यहाँ से मंत्री बने और उनको हर इलेक्शन में उनको सफलता मिल जाए। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.